सर काय सांगणार या ठिकाणी आपण कारवाई केलेली आहे आणि व्यावसायिक गॅस ऐवजी घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांवर आपण कारवाई करत सिलेंडर जप्त केलेले आहे. यस, आज जालना शहरामध्ये अवैध गॅस सिलेंडरचा वापर करण्याच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशानुसार, त्यांच्या सूचनेनुसार आमचे पुरवठा अधिकारी श्री जाधव यांनी जी आज तपासणी केली आहे अंबड, चौफुली, भोकरदन नाका या ठिकाणी, तर त्यामध्ये त्यांना टोटल असे 30 गॅस सिलेंडर दिसून आले, जे की कमर्शियल यूजमध्ये वापर करण्यात येत आहे, परंतु ते घरगुती म्हणून त्याला अनुज्ञेय होते. तर असे 30 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आलेले आहेत. यानंतर हे 30 गॅस सिलेंडर त्या गॅस एजन्सीला दिले जातील आणि त्याचा जो पुढचा पत्रव्यवहार आहे ते संबंधित जे जिल्हा पुरवठा अधिकारी यांना केला जाईल. त्या अनुषंगाने मी पूर्ण जालना शहरातील व जालना जिल्ह्यातील नागरिकांनाच याद्वारे मी संबोधित करू इच्छितो की कोणत्याही प्रकारे पॅनिक सिच्युएशन करण्याची आवश्यकता नाही. जो घरगुती वापरासाठी जो गॅसचा पुरवठा आहे तो सुरळीतपणे चालू आहे. शासनाचा त्यावर पूर्णपणे नियोजन आहे, प्रशासनाचं पण त्यावर पूर्ण नियंत्रण आहे. त्यामुळे कुणी याप्रमाणे कुठल्याही पॅनिक सिच्युएशन किंवा कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये आणि विनाकारण जे गॅस सिलेंडर आहे त्याचा अवैधरित्या साठा करू नये असं मी सगळ्यांना सूचित करू इच्छितो. धन्यवाद. बरं, मला सांगा की नियमांचे उल्लंघन करून ज्या व्यावसायिक कामासाठी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केला कारवाई करणार, त्यांच्यावर पण रीतसर कारवाई होणार. संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची पण कारवाई केली जाणार आणि त्यानुसार त्यांच्यावर पुढे जी कारवाई आहे पोलीस यंत्रणेमार्फत केली जाणार आहे.